म्हणजे काय? आपलं मन 2 भागात विभागलेलं असतं. चेतन मन कॉन्शियस माइंड आणि अवचेतन मन सबकॉन्शियस माइंड. चेतन मन म्हणजे आपण जागृत असताना विचार करणारं मन. अवचेतन मन म्हणजे आपल्या नकळत काम करणारं मन. हे आपल्या सवयी, भावना आणि दीर्घकालीन विचारांना साठवतं. अवचेतन मनाची शक्ती. समवयी अवचेतन मन आपल्या सवयींना नियंत्रित करतं. आपण वारंवार एखादी गोष्ट केल्यास ती सवय अवचेतन मनात नोंदवली जाते आणि आपोआप घडायला लागते. भावना. आपल्या भावना आणि प्रतिक्रिया अवचेतन मनातून येतात. भीती, आनंद, राग यांसारख्या भावना अवचेतन मनाच्या प्रभावामुळे निर्माण होतात. विचार. अवचेतन मन आपल्या विचारांवर प्रभाव टाकतं. सकारात्मक विचार केल्यास सकारात्मक गोष्टी घडतात आणि नकारात्मक विचार केल्यास नकारात्मक गोष्टी घडतात. शरीरावर प्रभाव. अवचेतन मन आपल्या शरीरावरही प्रभाव टाकतं. सकारात्मक विचार केल्यास आरोग्य सुधारतं आणि नकारात्मक विचार केल्यास आजार वाढू शकतात. ध्येय साध्य करणे. अवचेतन मनाचा वापर करून आपण आपली ध्येय साध्य करू शकतो. आपल्या ध्येयांवर वारंवार लक्ष केंद्रित केल्यास ते ध्येय अवचेतन मनात नोंदवलं जातं आणि ते साध्य करण्यासाठी मदत करतं. अवचेतन मनाचा सकारात्मक वापर कसा करावा? सकारात्मक विचार. नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांना टाळा. दृढनिश्चय. आपल्या ध्येयांवर दृढनिश्चय ठेवा. कल्पना. आपल्या ध्येयांची कल्पना करा. ते साध्य झाल्याची कल्पना करा. ध्यान. नियमितपणे ध्यान करा. यामुळे मन शांत होतं आणि अवचेतन मनावर सकारात्मक प्रभाव पडतो. पुस्तके व व्हिडिओज. डॉक्टर जोसेफ मर्फी यांचे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड सारखी पुस्तके वाचा आणि नक्कीच. अवचेतन मनाच्या शक्तीबद्दल आणखी काही गोष्टी. अवचेतन मन आणि स्मृती, मेमरी. अवचेतन मन आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेची नोंद करतं, अगदी लहानपणापासूनच्या गोष्टींची सुद्धा. आपल्याला चेतनपणे आठवत नसलेल्या अनेक गोष्टी अवचेतन मनात साठवलेल्या असतात. योग्य तंत्रांचा वापर करून आपण या स्मृतींना पुन्हा जागृत करू शकतो. अवचेतन मन आणि क्रिएटिव्हिटी. अवचेतन मन क्रिएटिव्हिटीचा एक मोठा स्रोत आहे. कलाकार, लेखक आणि शास्त्रज्ञ अनेकदा त्यांच्या अवचेतन मनातून प्रेरणा घेतात. जेव्हा आपण आराम करतो किंवा झोपतो तेव्हा अवचेतन मन काम करत असतं आणि नवीन कल्पना निर्माण करतं. स्वप्ने, ध्यान आणि कल्पना यांसारख्या तंत्रांचा वापर करून आपण आपल्या क्रिएटिव्हिटीला चालना देऊ शकतो. अवचेतन मन आणि भीती. फिअर. आपल्या भीती अवचेतन मनात रुजलेल्या असतात. भूतकाळातील वाईट अनुभव किंवा नकारात्मक विचार भीती निर्माण करू शकतात. अवचेतन मनाला सकारात्मक विचार आणि कल्पना देऊन आपण भीतीवर मात करू शकतो. भीतीवर मात करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा आणि हळूहळू आत्मविश्वास वाढवा. अवचेतन मन आणि आरोग्य, हेल्थ. अवचेतन मन आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप प्रभाव टाकतं. सकारात्मक विचार आणि भावना आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला मजबूत करू शकतात. नकारात्मक विचार आणि ताणतणाव आजारांना आमंत्रण देऊ शकतात. ध्यान, योग आणि सकारात्मक दृष्टिकोन यांसारख्या तंत्रांचा वापर करून आपण आपले आरोग्य सुधारू शकतो. अवचेतन मन आणि सवयी बदलणे. चेंजिंग हॅबिट्स. सवयी बदलण्यासाठी अवचेतन मनाला प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. वारंवार सकारात्मक विचार आणि कल्पना करून आपण जुन्या सवयी बदलू शकतो. आपल्याला जी सवय बदलायची आहे तिची जागा नवीन सकारात्मक सवयीने घ्या. धैर्य आणि चिकाटी ठेवा, कारण सवयी बदलण्यासाठी वेळ लागू शकतो. महत्त्वाचे लक्षात ठेवा. अवचेतन मन हे एक शक्तिशाली साधन आहे, पण त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार आणि कल्पनांवर लक्ष केंद्रित करा आणि नकारात्मक विचारांना टाळा. धैर्य आणि चिकाटी ठेवा, कारण अवचेतन मनाला प्रशिक्षित करण्यासाठी वेळ लागू शकतो. अवचेतन मनाचा सकारात्मक वापर केल्यास आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येतात. अवचेतन मनाच्या शक्तीबद्दल आणखी काही गोष्टी, विशेषतः दैनंदिन जीवनात त्याचा कसा उपयोग करता येईल पाहूया. 1. ऑटोसजेशन. हे तंत्र म्हणजे स्वतःला सकारात्मक सूचना देणे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्ही स्वतःला वारंवार सांगू शकता, मी आत्मविश्वासू आहे. हे वाक्य वारंवार बोलल्याने ते अवचेतन मनात रुजते आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. हे तंत्र सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी अधिक प्रभावी ठरते. 2. व्हिज्युअलायझेशन. तुम्हाला जे साध्य करायचे आहे त्याची मानसिक प्रतिमा तयार करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला यशस्वी वक्ता व्हायचे असेल तर तुम्ही स्वतःला मोठ्या सभागृहात आत्मविश्वासाने भाषण करताना कल्पना करा. हे व्हिज्युअलायझेशन जितके स्पष्ट आणि भावनांनी भरलेले असेल तितके ते अवचेतन मनावर जास्त प्रभाव टाकते. हे तंत्र ध्येय साध्य करण्यासाठी खूप प्रभावी आहे. 3. ॲफर्मेशन्स.
हे सकारात्मक विधाने आहेत जी तुम्ही स्वतःला वारंवार सांगू शकता. उदाहरणार्थ, मी निरोगी आहे, मी यशस्वी आहे, मी आनंदी आहे. अफर्मेशन्स वर्तमान काळात आणि सकारात्मक भाषेत असावेत. हे तंत्र नकारात्मक विचारांना दूर करून सकारात्मक विचार रुजवण्यास मदत करते. 4. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. तुमच्या जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या जीवनातील 3 गोष्टींची यादी करा ज्यांसाठी तुम्ही कृतज्ञ आहात. कृतज्ञता व्यक्त केल्याने सकारात्मक भावना वाढतात आणि अवचेतन मनावर चांगला परिणाम होतो. 5. सकारात्मक वातावरण, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट. सकारात्मक लोकांशी आणि सकारात्मक विचारांशी संबंधित रहा. सकारात्मक पुस्तके वाचा, प्रेरणादायी व्हिडिओ पहा आणि सकारात्मक संगीत ऐका. नकारात्मक बातम्या आणि नकारात्मक लोकांपासून दूर रहा. तुमच्या अवतीभवती सकारात्मक वातावरण तयार केल्याने अवचेतन मनावर चांगला प्रभाव पडतो. 6. स्वप्नांचा वापर, युजिंग ड्रीम्स. स्वप्ने अवचेतन मनाचे प्रतिबिंब असतात. स्वप्नांवर लक्ष केंद्रित केल्यास तुम्हाला तुमच्या अवचेतन मनातील संदेश समजू शकतात. स्वप्नांची नोंद ठेवा आणि त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. 7. ध्यान आणि श्वासोच्छ्वास, मेडिटेशन अँड ब्रीथिंग. ध्यान आणि श्वासोच्छ्वास केल्याने मन शांत होते आणि अवचेतन मनावर नियंत्रण मिळवणे सोपे होते. दररोज काही मिनिटे ध्यान करा आणि दीर्घ श्वास घ्या. हे तंत्र ताणतणाव कमी करण्यास आणि मन शांत ठेवण्यास मदत करते. 8. सातत्य, कन्सिस्टन्सी. अवचेतन मनाला प्रशिक्षित करण्यासाठी वेळ आणि सातत्य आवश्यक आहे. हे तंत्र नियमितपणे वापरा आणि धीर धरा. लक्षात ठेवा, लहान लहान बदलही कालांतराने मोठे परिणाम घडवू शकतात. अवचेतन मनाचा योग्य वापर केल्यास तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकता आणि तुमची ध्येये साध्य करू शकता. अवचेतन मनाच्या कार्यप्रणालीबद्दल आणि त्याच्या उपयोगांबद्दल आणखी काही माहिती. अवचेतन मन आणि समस्या सोडवणे. आपल्या चेतन मनाला न सुटलेल्या अनेक समस्या अवचेतन मन सोडवू शकतं. जेव्हा आपण झोपतो किंवा आराम करतो तेव्हा अवचेतन मन समस्यांवर काम करतं. अनेकदा आपल्याला अचानक एखाद्या समस्येचं उत्तर मिळतं ते अवचेतन मनामुळेच. समस्या सोडवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी समस्येवर विचार करा आणि अवचेतन मनाला उत्तर शोधण्यास सांगा. अवचेतन मन आणि अंतर्ज्ञान. इंट्युइशन. अंतर्ज्ञान म्हणजे अचानक आलेला विचार किंवा भावना जी आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. अवचेतन मन आपल्या अनुभवांवर आणि ज्ञानावर आधारित अंतर्ज्ञान निर्माण करतं. आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि त्यानुसार निर्णय घ्या. ध्यान आणि शांततेच्या वेळी अंतर्ज्ञान अधिक स्पष्टपणे जाणवतं. अवचेतन मन आणि शिकणे, लर्निंग. अवचेतन मन नवीन गोष्टी शिकण्यास मदत करतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट वारंवार करतो तेव्हा ती अवचेतन मनात नोंदवली जाते आणि आपण ती गोष्ट सहजपणे करू शकतो. उदाहरणार्थ, गाडी चालवणे किंवा सायकल चालवणे. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी वारंवार सराव करा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. अवचेतन मन आणि प्रेरणा, मोटिवेशन. अवचेतन मन आपल्याला प्रेरित करतं आणि ध्येय साध्य करण्यास मदत करतं. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केल्यास आणि सकारात्मक विचार केल्यास अवचेतन मन आपल्याला प्रेरित करतं. प्रेरणा मिळवण्यासाठी प्रेरणादायी पुस्तके वाचा, व्हिडिओ पहा आणि सकारात्मक लोकांशी संवाद साधा. अवचेतन मन आणि भीतीवर नियंत्रण, कंट्रोलिंग फिअर्स. भीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अवचेतन मनाला सकारात्मक विचार आणि कल्पना द्या. भीतीचा सामना करण्यासाठी लहान लहान गोष्टींपासून सुरुवात करा आणि हळूहळू आत्मविश्वास वाढवा. भीतीवर मात करण्यासाठी व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन्सचा वापर करा. अवचेतन मनाचा गैरवापर टाळा. नकारात्मक विचार आणि भावना अवचेतन मनावर वाईट परिणाम करतात. नकारात्मक लोकांपासून आणि नकारात्मक विचारांपासून दूर रहा. सकारात्मक आणि प्रेरणादायी गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. महत्त्वाचे मुद्दे. अवचेतन मन एक शक्तिशाली साधन आहे, पण त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार आणि कल्पनांवर लक्ष केंद्रित करा आणि नकारात्मक विचारांना टाळा. धैर्य आणि चिकाटी ठेवा, कारण अवचेतन मनाला प्रशिक्षित करण्यासाठी वेळ लागू शकतो. अवचेतन मनाचा सकारात्मक वापर केल्यास आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येतात. यासाठी सातत्य आणि संयम आवश्यक आहे. या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या अवचेतन मनाची शक्ती ओळखू शकता आणि त्याचा योग्य वापर करू शकता. अवचेतन मनाच्या शक्तीबद्दल आणखी काही महत्त्वपूर्ण पैलू. अवचेतन मन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी आपल्या जीवनात आकर्षित होतात. अवचेतन मन आपल्या विचारांना वास्तवात रूपांतरित करण्यास मदत करतं. सकारात्मक विचार आणि भावना सकारात्मक गोष्टींना आकर्षित करतात.
तर नकारात्मक विचार आणि भावना नकारात्मक गोष्टींना आकर्षित करतात. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक विचार करा, म्हणजे ते ध्येय साध्य होईल. अवचेतन मन आणि प्लेसबो इफेक्ट. प्लेसबो इफेक्ट म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला खोटं औषध दिलं जातं पण त्याला वाटतं की ते खरं औषध आहे, तेव्हा त्याची तब्येत सुधारते. हे अवचेतन मनाच्या शक्तीमुळे होतं. आपल्या मनाची शक्ती आपल्या शरीरावर प्रभाव टाकू शकते. सकारात्मक विचार आणि विश्वास आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम करू शकतात. अवचेतन मन आणि इनर चाइल्ड म्हणजे आपल्या लहानपणीचे अनुभव आणि भावना. लहानपणीचे नकारात्मक अनुभव आपल्या अवचेतन मनात रुजलेले असतात आणि आपल्या वर्तनावर प्रभाव टाकतात. इनर चाइल्डला बरे करण्यासाठी स्वतःशी दयाळूपणे वागा आणि लहानपणीच्या वेदनांना सामोरे जा. ध्यान आणि कल्पना यांसारख्या तंत्रांचा वापर करून आपण इनर चाइल्डला बरे करू शकतो. अवचेतन मन आणि लिमिटिंग बिलीफ्स म्हणजे आपल्या मनात रुजलेले नकारात्मक विचार जे आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतात. उदाहरणार्थ, मी पुरेसा चांगला नाही, मी यशस्वी होऊ शकत नाही. लिमिटिंग बिलीफ्स ओळखण्यासाठी आपल्या विचारांवर लक्ष ठेवा आणि नकारात्मक विचारांना आव्हान द्या. सकारात्मक विचार आणि अफर्मेशन्सचा वापर करून आपण लिमिटिंग बिलीफ्स बदलू शकतो. अवचेतन मन आणि इन्स्टिंक्ट म्हणजे आपल्या आतून येणारी भावना जी आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. अवचेतन मन आपल्या अनुभवांवर आणि ज्ञानावर आधारित इन्स्टिंक्ट निर्माण करतं. आपल्या इन्स्टिंक्टवर विश्वास ठेवा आणि त्यानुसार निर्णय घ्या. शांततेच्या वेळी इन्स्टिंक्ट अधिक स्पष्टपणे जाणवतं. अवचेतन मनाचा वापर करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. अवचेतन मन हे एक शक्तिशाली साधन आहे, पण त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार आणि कल्पनांवर लक्ष केंद्रित करा आणि नकारात्मक विचारांना टाळा. धैर्य आणि चिकाटी ठेवा, कारण अवचेतन मनाला प्रशिक्षित करण्यासाठी वेळ लागू शकतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा. सकारात्मक गोष्टींसाठीच अवचेतन मनाचा वापर करा. अवचेतन मनाची शक्ती समजून घेतल्यास आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो आणि आपली ध्येये साध्य करू शकतो. अवचेतन मनाच्या शक्तीबद्दल आणखी काही सूक्ष्म पण महत्त्वाचे पैलू. 1. अवचेतन मन आणि स्टेट ऑफ फ्लो म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कामात पूर्णपणे मग्न होतो आणि वेळेचा विसर पडतो. या अवस्थेत अवचेतन मन पूर्णपणे कार्यरत असतं आणि आपण सर्वोत्तम कामगिरी करतो. आपल्या आवडीच्या कामात लक्ष केंद्रित केल्यास आणि आव्हानात्मक ध्येय ठेवल्यास स्टेट ऑफ फ्लो अनुभवता येतो. या अवस्थेत क्रिएटिव्हिटी आणि उत्पादकता वाढते. 2. अ व्हेरी टॉल मॅन आणि बॉडी लँग्वेज. आपली बॉडी लँग्वेज अवचेतन मनाचे प्रतिबिंब असते. आत्मविश्वासू बॉडी लँग्वेज, सरळ बसणे, डोळ्यांत बघणे, आत्मविश्वासपूर्ण हावभाव अवचेतन मनात सकारात्मक भावना निर्माण करते. बॉडी लँग्वेज बदलून आपण आपली मनस्थिती बदलू शकतो. उदाहरणार्थ, हसल्याने आनंद वाटतो. 3. अवचेतन मन आणि सर्कॅडियन रिदम म्हणजे आपल्या शरीराची नैसर्गिक जैविक घड्याळ. अवचेतन मन या घड्याळाचे नियंत्रण करते. नियमित झोप आणि जागण्याची वेळ, संतुलित आहार आणि व्यायाम सर्कॅडियन रिदम संतुलित ठेवण्यास मदत करतात. चांगल्या झोपेमुळे अवचेतन मन अधिक प्रभावीपणे काम करते. 4. अवचेतन मन आणि न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची बदलण्याची क्षमता. अवचेतन मनाला सकारात्मक विचारांनी प्रशिक्षित केल्यास मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होतात. यामुळे आपल्या सवयी आणि विचार बदलणे शक्य होते. नियमित सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन न्यूरोप्लास्टिसिटीला चालना देतात. 5. अवचेतन मन आणि सामूहिक अवचेतन मन कलेक्टिव्ह अनकॉन्शियस. कार्ल युंग यांच्या मते सामूहिक अवचेतन मन म्हणजे मानवाच्या सामायिक अनुभवांचा आणि ज्ञानाचा संग्रह. हे ज्ञान आपल्या अवचेतन मनात रुजलेले असते आणि आपल्या वर्तनावर प्रभाव टाकते. मिथके, प्रतीके आणि स्वप्ने सामूहिक अवचेतन मन दर्शवतात. या ज्ञानाचा उपयोग करून आपण मानवी स्वभाव आणि प्रेरणा समजू शकतो. 6. अवचेतन मनाचा वापर करताना नैतिक विचार एथिकल कन्सिडरेशन्स. अवचेतन मनाचा वापर इतरांना हानी पोहोचवण्यासाठी किंवा फसवणूक करण्यासाठी करू नये. सकारात्मक आणि नैतिक हेतूंसाठीच अवचेतन मनाचा वापर करावा. इतरांच्या स्वातंत्र्याचा आणि निर्णयांचा आदर करावा. 7. अवचेतन मनाचा उपयोग आणि वैयक्तिक जबाबदारी पर्सनल रेस्पॉन्सिबिलिटी. अवचेतन मनाचा वापर करून आपण आपले जीवन बदलू शकतो, पण यासाठी वैयक्तिक जबाबदारी घेणे आवश्यक आहे. आपल्या कृतींची आणि विचारांची जबाबदारी स्वीकारा. सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 8. अवचेतन मनाचा उपयोग आणि सातत्यपूर्ण प्रयत्न कन्सिस्टंट एफर्ट. अवचेतन मनाला प्रशिक्षित करण्यासाठी वेळ आणि सातत्य आवश्यक आहे. नियमितपणे सकारात्मक विचार, अफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन करा. धैर्य आणि चिकाटी ठेवा, कारण लहान लहान बदलही कालांतराने मोठे परिणाम घडवू शकतात.
अवचेतन मनाची शक्ती समजून घेतल्यास आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो आणि आपले ध्येय साध्य करू शकतो.